Hello dear students, let us read the given question. ह्या क्वेश्चन मध्ये विचारला आहे which of the following pathogens or parasites infect a gastrointestinal tract of human. आपल्याला इथे विचारला आहे खालीलपैकी कोणते पॅथोजन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टला इन्फेक्शन करतात. सो इथे की कन्सेप्ट आहे diseases related to GI tract म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टम, एलिमेंटरी कॅनल और वी कॅन से गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन करणाऱ्यापैकी इथे आपल्याला ABCDE असे ऑप्शन दिले आहे. तर त्यापैकी ए जर आपण बघितला तर तो आहे सॅल्मोनेला टायफी. आणि सॅल्मोनेला टायफी जो आहे हा एक ऑर्गॅनिझम आहे जो कॉज करतो टायफॉइड विच इज ए GI ट्रॅक रिलेटेड डिसीज. बी आहे एंटाअमिबा हिस्टोलायटिका. एंटाअमिबा हिस्टोलायटिका हा एक अमिबा आहे आणि हा कॉज करतो अमिबायसिस. आणि अमिबायसिस जे आहे हे सुद्धा डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्येच इन्फेक्शन असतं. ठीक आहे. तिसरा आहे वुचेरिया बँक्रॉफ्टी विच इज नॉट करेक्ट हिअर. रिझन काय आहे, कारण की वुचेरिया बँक्रॉफ्टी कॉज करतो फायलेरिया. आणि फायलेरियासिस जे आहे हे असतं लिम्फ नोड्सचं इन्फेक्शन जे की जनरली एक्स्ट्रीमिटीज ऑफ द बॉडीजमध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर आहे ॲस्करीज ल्युम्ब्रिकॉइडस. सी ऑप्शन आहे इथे, दॅट इज ॲस्करीज ल्युम्ब्रिकॉइडस. हे एक पॅरासायटिक वर्म आहे आणि हे कॉज करतं ॲस्करियासिस. अँड दिस ऑल्सो कॉजेस इन्फेक्शन इन टू द GI ट्रॅक्ट. ठीक आहे. म्हणजेच गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये हे इन्फेक्शन कॉज करू शकतात. ठीक आहे. तर हे झालं इथे ऑप्शन डी, नॉट सी, सॉरी, इट इज ऑप्शन डी. ओके. सो आपल्याकडे राहिलं आहे एक लास्ट, दॅट इज प्लाझ्मोडियम वायवॅक्स अँड दिस इज ऑर्गॅनिझम और पॅरासाइट दॅट कॉजेस मलेरिया. आणि मलेरियल पॅरासाइट इज प्लाझ्मोडियम. आणि प्लाझ्मोडियम वायवॅक्स झाला आणि बँक्रॉफ्टी वुचेरिया बँक्रॉफ्टी झाला. हे दोघेही आहे, जसं आपण म्हटलं की वुचेरिया बँक्रॉफ्टी हा लिम्फ नोडमध्ये इन्फेक्शन करतो आणि हा ब्लडमध्ये इन्फेक्शन करतो. सो दोघांपैकी जर आपण बघितलं तर हे दोन्हीही फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये जनरली इन्फेक्शन करतात. ठीक आहे. सो हेन्स या दिस इज नॉट द करेक्ट ऑप्शन. दॅट इज त्यामध्ये कोणतं कट झालं, ऑप्शन सी कट झाला आहे, ऑप्शन ई कट झाला आहे. सो राहिलं काय आहे, करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन ए, बी आणि डी हा असलेला ऑप्शन आपण बघूया. पहिल्या ऑप्शनमध्ये दिला आहे बी अँड डी ओनली, नॉट करेक्ट. डी अँड ई ओनली, नॉट करेक्ट. ए अँड बी ओनली, दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. करेक्ट आन्सर इथे आहे ऑप्शन डी, A, B, D only. Okay, so these three are correct. So option D इथे correct answer आहे. All the best. Keep learning with PW.